अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्तांनो, तुम्ही व्हिडिओ बघताना श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा। तर स्वामी भक्तांनो, 2 फेब्रुवारी 2025 या दिवशी वसंत पंचमी आहे। आता वसंत पंचमी ही तिथी अशी आहे ना की या तिथीला इतर मोठ्या मुहूर्तांनी इतकेच महत्व आहे। आता हे मुहूर्त जे काही आहे, जसं की लक्ष्मीपूजन, दसरा, अक्षय तृतीया, या मुहूर्तांना जितके महत्व आहे तितकेच महत्व वसंत पंचमी या दिवशी पण आहे। म्हणजे या दिवशी तुम्हाला जर काही शुभ कार्य सुरू करायचे आहे तर हे शुभ कार्य सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठलाही मुहूर्त, पंचांग बघण्याची गरज नाहीये। म्हणजे या दिवशी तुम्ही कुठलेही शुभ कार्य सुरू करू शकता, जसं की विवाह, त्यानंतर मग भूमिपूजन, वास्तुपूजन, हे जे काही चांगले कार्य आहे हे तुम्ही या दिवशी सुरू करू शकतात। इतके महत्व या वसंत पंचमीला आहे। या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल ती संकल्पपूर्वक करा। आता वसंत ऋतू केव्हा येतो तर फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याचा जेव्हा आरंभ होतो त्यावेळेस वसंत ऋतूचे आगमन होत असते। आणि या वसंत ऋतूच्या आगमनासाठीच आपल्या पूर्वजांनी वसंत पंचमी या उत्सवाचे आयोजन केलेले आहे। आता हा जो वसंत ऋतू आहे हा काय करतो तर जी शिशिराची पानझडी असते ती पानझडी हा वसंत ऋतू थांबवतो आणि जे काही वृक्ष वेली आहे त्यांना तो नवजीवन देतो, त्यांना नवीन पालवी फुटायला लागते आणि आंब्याला मोहर यायला लागतो। आणि म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांना हा वसंत ऋतू जास्त आवडलेला असेल। आता वसंत पंचमीच्या दिवशी पूर्वी शेतकरी काय करायचे तर त्यांच्या शेतात जे काही नवीन धान्य पिकलेले असायचे ते नवीन धान्य ते घरात आणून पहिले देवासमोर ठेवायचे आणि मग त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि मगच ते जे काही धान्य आहे ना ते वापरास आणायचे, उपयोगात आणायचे। तर मग आता पूर्वी घरोघरी शेती होती आणि जे काही शेतात पहिले पिकेल तर ते अन्नधान्य पूर्वी देवांना अर्पण करूनच मगच ते उपयोगात आणायचे। आणि मग जर समजा शेतामध्ये ओंब्या वगैरे असतील तर त्या पहिले देवाला अर्पण करायच्या। तर हा जो कुलाचार होता ना हा ज्या दिवशी होत होता त्याच तिथीला वसंत पंचमी असे म्हणतात। म्हणजे घरातील जे काही अन्नधान्य आहे ते पुरून उरावे आणि आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहावी हा त्या मागचा मुख्य उद्देश होता। तसेच या दिवशी कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांचीही पूजा केली जाते। आता ही जी पूजा आहे ना ती आपले जे काही गृहस्थी जीवन आहे, आपला जो संसार आहे तो आनंदात राहावा यासाठी ही पूजा केली जाते। तसेच विद्येची देवता सरस्वती माता यांची पूजनही या दिवशी केले जाते। म्हणजे वसंत पंचमीला सरस्वती मातेच्या पूजनाला खूप महत्व आहे। वसंत पंचमी या दिवशी आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातून जो काही सरस्वती संच भेटतो तर त्या सरस्वती संचाचे विद्यार्थ्यांनी या दिवशी पूजन करायचे। आता दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील जो काही सरस्वती संच आहे तर या सरस्वती संचामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे विद्यार्थ्यांसाठी, जसं की श्रीयंत्र, आरोग्य यंत्र, स्वामी विवेकानंदांचा फोटो, सरस्वती मातेचा फोटो, या सगळ्या प्रतिमेंचं पूजन करायचं त्या दिवशी। आणि विद्यार्थ्यांनी ना 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा, 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा, त्यानंतर किमान एकदा तरी ह्या दिवशी अथर्व शीर्ष एकदा तरी म्हणावे आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे आहे ना ते पण या दिवशी एकदा तरी म्हणावे। अशी सेवा विद्यार्थ्यांनी या दिवशी करायची। आता ह्या दिवशी सगळ्यात महत्वाचा जो उपाय आहे ना तो आपल्या आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आणि तो उपाय म्हणजे असा की आईने दर्भाच्या काडीने आपल्या मुलाच्या जिभेवर ती दर्भाची काडी मधाच्या बाटलीत बुडून त्या मधाने मुलाच्या जिभेवर एम हे अक्षर लिहायचे। आता जर तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याची काडीही वापरू शकता। सोन्याची काडी म्हणजे स्त्रियांकडे असतच ना सोन्याचे दागिने काहीतरी कानातले, गळ्यातल्या वगैरे, त्याच्या टोकाने मुलाच्या जिभेवर एम हे अक्षर लिहायचे। आणि समजा तोही पर्याय जर तुमच्याकडे नसेल
तर मग तुम्ही काय करायचं, आपलं हे जे बोट आहे ना, ह्या बोटाने सुद्धा हे बोट असं मधात बुडून मुलाच्या जिभेवर एम हे अक्षर लिहायचे. म्हणजे हा जो प्रयोग आहे ना, हा खरंच तुम्ही सगळ्या आयांनी करून बघा. हा प्रयोग मी माझ्या मुलांसाठी केलेला होता. माझे दोन्ही मुलं आज उच्च शिक्षण घेत आहे. मी असं म्हणत नाही की ह्या प्रयोगानेच यश मिळते असं. ह्या प्रयोगाने यश तर मिळतेच, पण त्यासोबतच तुम्हाला अभ्यासाची मेहनत घेणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर 100% अभ्यासाच्या मेहनतीला जर दिले तर आणि त्यासोबत जर हा प्रयोग असला तर तुम्हाला यश 100% आहे. तर तुम्ही हा प्रयोग खरंच करून बघा. याच्याने खरंच म्हणजे मला तर खूप चांगले अनुभव आलेले आहे. तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. आता हा जो प्रयोग आहे तो काही फक्त छोट्या मुलांसाठीच नाही, तर जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणजे त्याला कुठलीही वयाची अट नाहीये. तुम्ही तुमची मुलं शाळेत असू द्या, कॉलेजमध्ये असू द्या किंवा उच्च शिक्षण घेत असू द्या किंवा कुठलीही परीक्षा मोठी देत असू द्या, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. आपल्या गुरुमाऊलींनी असे सांगितलेले आहे की वसंत पंचमीला जो कोणी आपल्या मुलांच्या जिभेवर एम हे अक्षर लिहिल तर त्या मुलांच्या जिभेवर साक्षात गणपती व सरस्वती मातेचे अधिष्ठान असणार आहे, असे आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेले आहे. आता ज्या कोणी आया आपल्या मुलांच्या जिभेवर हा उपाय करतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा. पण त्याच सोबत आपल्या गुरुमाऊलींनी असेही सांगितलेले आहे की तुम्ही कुठलाही उपाय करा, पण त्यासोबत नित्यसेवा करणे पण तितकेच गरजेचे आहे. म्हणजे त्याचा परिणाम लवकर व्हायला सुरुवात होते. जसं की नित्यसेवा म्हणजे आपल्या जे स्वामी चरित्र सारामृत आहे, त्या स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय करायचे त्या दिवशी म्हणजे इतर दिवशी करायचे. आणि आपल्या जे श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे, या मंत्राच्या 11 माळी जप करणं ही तितकंच आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत